आता काही लोक टीका करतात, माझं दुमत नाही, परंतु मी मुख्यमंत्री साहेबाकडे विनंती केली आणि नंतरच्या मागणीमध्ये मी तो रस्ता PMRDमध्ये सुचवला. पण एका वेळेस दोन तो मार्ग येणार नाही. आता प्रत्येकजण उठतं हा रस्ता झाला पाहिजे, तो रस्ता पाहिजे. येणाऱ्या 5 वर्षाच्या कार्यकालामध्ये भोरमधले सगळे आणि राजगडचे सगळे प्रमुख रस्ते माहिती चांगले झालेले असते. तालुक्यामध्ये अनेक प्रश्न होते जे वर्षानुवर्षे पेंडिंग होते. योग्य मोबदला दिला तर लोक देणार आहेत, तसे देणार नाही. आणि काम मंजूर व्हायची वेळ आली आणि तो पूल अचानक पाडला. आणि भविष्यात तो रस्ता चांगला करून घेण्याची जबाबदारी माझी आहे आणि मी तो नक्कीच चांगला करून घेईन. जागेचा मोबदला योग्य नाही मिळाला तर आमचंही नुकसान होतं. आता खरं तर भोर राजगडमुळे एवढे प्रश्न पेंडिंग आहेत, त्यांच्या काही शासनाच्या चुका आहेत, आमची काही चूक नाही. तर मंत्री महोदयांनी त्यामध्ये सांगितलं, मी पण शेतकरी, मी शेतकऱ्यांप्रमाणे, मीडियावाले पण तेवढंच वाजवतात की तुम्ही मोबदल्याचा विषय मांडला जात आहे, विरोध करत नाहीये. मग तुम्ही शेतकऱ्यांबरोबर आहे की कंपनी बरोबर? भोर तालुक्यामध्ये पूर्व भागामध्ये अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्याच्यामध्ये जर पाहिलं गेलं तर वारंवार होत असलेला सारोळा वीर रोड हा देखील प्रश्न आता गहन होत चाललेला आहे. त्यानंतर भुंगोली गावात होत असलेल्या वीज प्रकल्पाबाबत लोकांनी केलेला विरोध, यावर देखील आता मोठे प्रश्न उपस्थित होत आहे. या सर्व गोष्टींसाठी आज आपण आलेलो आहोत भोर राजगड मुळशीचे आमदार शंकरजी मांडेकर. भाऊ, काय सांगताल की आता सगळ्यात पहिला प्रश्न आहे सारोळावीर रोडचा. हा रोड अनेक दिवस जो आहे तो त्या ठिकाणी नवीन तयार करण्यात आलेला, मोठे खड्डे पडलेले आहेत, वाहनधारकांना वारंवार त्या ठिकाणी त्रास होतो. आपण काय सांगताल? खरं तर तो रस्ता खराब झालेला याची मलाही जाणीव पूर्णपणे आहे. मागच्या काळात बजेट येणार होतं, आज मी बजेटमध्ये तो रस्ता घेण्याचं माझ्या वैयक्तिक मनात होतं, पण तो आम्हाला बजेट त्यावेळेस मिळालं. आमचं बजेट ऐन टायमाला कॅन्सल झालं, आम्हाला बजेट मिळलं नाही. आणि नंतरच्या मागणीमध्ये मी तो रस्ता PMRDमध्ये सुचवला. PMRD रस्त्याचा सर्वे झाला, काम करण्याचं ठरलं. परंतु मधल्या काळात CM साहेबांनी आमचा तोच चलाडी फाटा ते नसरापूर माड जो आहे वेल्ल्यात जाणारा, राजगडला जाणारा रस्ता, तोही रस्ता मी त्या योजनेत घेतला होता. परंतु CM साहेबांनी काही नॉर्म्स बदलले आणि राज्यमार्ग जे आहेत ते या योजनेतनं PMRDतनं करता येणार नाही असं त्यांनी आदेश काढला आणि त्यामुळे ते आमचं काम थांबलं. आणि नंतर मी त्या दुरुस्तीला घेतला होता. आमचे डेप्युटी आहेत, त्या डेप्युटींना बोललो तर त्यांनी सांगितलं होतं मला की तो दुरुस्तीला आपल्याला बसलेला आहे आणि त्यामुळे आपण घेऊ रस्ता. परंतु मग दुरुस्तीला बसल्यानंतर मी थोडा विचार केला, ठीक आहे दुरुस्ती आपला हा रस्ताच करायचा असेल, कायमस्वरूपी जर हा प्रश्न मिटवायचा तर ह्याला चांगल्या पद्धतीनं कॉन्क्रीटचा रस्ता झाला पाहिजे, त्या पद्धतीने आपण काम करू. आणि मग मी वेगवेगळ्या योजनेत रस्ता घेण्याचं या ठिकाणी प्रस्ताव दिले. परंतु या ठिकाणी शासनाकडनं अजून कुठली मंजुरी मिळालेली नाही. परंतु मी मुख्यमंत्री साहेबाकडे विनंती केली, शेडका हे CM पॅकेज त्यामधनं काही एक अतिमहत्त्वाचा रस्ता म्हणून हा रस्ता केला जावा अशी मी मागणी केली. आयुक्तांनी या ठिकाणी त्याला होकार दिलेला आहे आणि भविष्यकाळात तो चांगला रस्ता कॉन्क्रीटचा आपण त्याच पॅकेजमधून चांगल्या पद्धतीने करून देण्याचं या ठिकाणी मी ठरवलेलं आहे. आता काही लोक टीका करतात, माझं दुमत नाही, परंतु तुम्ही पाहिलं असेल गेल्या 1.5 वर्षाच्या कार्यकालामध्ये मी 1.5 वर्ष आमदार झालो आहे. तालुक्यामध्ये अनेक प्रश्न होते जे वर्षानुवर्षे पेंडिंग होते, मी प्रामाणिकपणे सोडवण्याचा ठिकाणी प्रयत्न करतोय. एकाच वेळेस जर लोकांनी माझ्याकडून जर वर्षातच मला म्हणले तू ही कामं झाली पाहिजे, तेवढी कामं झाली पाहिजे, हे शक्य होणार नाही. मी 1 वर्षाच्या कार्यकालात माझा तुम्ही पाहिलं मी किती कामं केलं, किती निधी आणला, ह्याचा पण लोकांनी विचार करावा. आणि भविष्यात तो रस्ता चांगला करून घेण्याची जबाबदारी माझी आहे आणि मी तो नक्कीच चांगला करून घेईन. एकंदरीत बोललं जात आहे की सायकल ट्रॅकिंग जे आहे आता निधी मंजूर करण्यात आला, त्यामध्ये देखील हे करता आलं असतं का? शेवट सायकल ट्रॅकचे अनेक प्रश्न आहेत. सायकल ट्रॅक कुठून न्यायचा हा मुळात तिथं कलेक्टर ऑफिसला निर्णय होतो. परंतु ज्या ठिकाणी मला शक्य आहे, आता मागच्या पुरंदरवरून आपण कापूरवाडा रस्ता आणलाच ना, पण एका वेळेस 2 तो मार्ग येणार नाही. जो त्या पुरंदरची लोकांनी मागणी केली त्या पद्धतीने आपण बोरला उतरायला एंट्री जी सोपी आहे ती त्यांनी ठिकाणी केली. आणि म्हणून आता आपण पाहिले चलाडी पाट्यावरून आज हातव्यावरून आपण या ठिकाणी वेल्ल्याला राजगडला जातो, तो रस्ता केला. आता आपण माझ्या डोक्यात तेच होतं ना, हातव्यावरनं तांबाड मार्गे रस्ता जो आहे तो सायकल ट्रॅकमध्ये घ्यावा. परंतु त्या ते नॉर्म्स बदलले, पण मला ती लांबीपेक्षा मला तो पडल्या धरणं भाडगरच्या संगमनेर मार्गे रस्ता होता, त्याची लांबी खूप मोठी होती, तो सायकल ट्रॅकमध्ये बसला, मला आनंद वाटला, मी त्याची शिफारस केली. शेवट माझं एक म्हणणे, मला जेवढं एवढं आपलं क्षेत्रफळ मोठं आहे की किती निधी येईन तरी कमी आहे, मग मी जिथं जास्त फायदा होईल त्या रस्त्याला त्या काही प्राधान्य देतो. आता जो मधला पॅच राहिलेला आहे, मलाही माहिती आहे ना, आपण हातव्यापासनं तांबाड मार्गे
तो मधला जो पॅच राहिलेला आहे त्या खिंडीपर्यंतचा, तर तो मी आता माझ्या बजेटमध्ये घेणार आहे. माझ्या डोक्यात एकच आहे, येणाऱ्या 2-4 वर्षाच्या कार्यकालामध्ये ह्या भोर, राजगडचे, मुळशीतले संपूर्ण रस्ते, प्रमुख रस्ते हे चांगलं जाते बनवायचं. त्या पद्धतीने मी काम करतोय. ठीक आहे, लोकांच्या अपेक्षा या काळात आता प्रत्येकजण उठतं हा रस्ता झाला पाहिजे, तो रस्ता झाला पाहिजे, त्यांची मागणी योग्य आहे. मग तुम्हाला लोकांच्या अपेक्षा आहेत. अनेक वर्षानंतर स्थलांतर पक्ष निर्णय बदलला, लोकांनी खूप मोठ्या अपेक्षेने मला निवडून दिलेलं आहे. त्यामुळे लोकांच्या अपेक्षा द्यायची जाणीव मला आहे. परंतु अपेक्षा पूर्ण करत असताना एका दिवशी ते होणार नाही, थोडा वेळ लागणार आहे. परंतु एक शब्द आहे माझा, येणाऱ्या 5 वर्षाच्या कार्यकालामध्ये भोरमधले सगळे, राजगडचे सगळे प्रमुख रस्ते माझे चांगले झालेले असतील. एकंदरीत दुसरा प्रश्न आहे जो जिव्हाळ्याचा आहे भोंगोली भागातला, की त्या ठिकाणी एक वीज प्रकल्प येतोय, त्याला गावकऱ्यांचा विरोध होतोय. एकंदरीत अधिवेशनामध्ये देखील आपण त्याचा प्रश्न उपस्थित होता, नक्की काय होतं ते? खरं तर हा विषय असा होता, अदानी एनर्जी सोल्युशन लिमिटेड कंपनी आहे, ह्याच्या माध्यमातून खावडा इथून ही जी टावर लाईनच्या माध्यमातून आपल्याकडे वीज येते, त्याच्या बाबतीत एक लक्षवेधी आम्ही उपस्थित केली होती. त्यामध्ये मावळचे आमदार सुनील शेळके होते आणि मी माझ्या भागातनं जातो म्हणून आम्ही माझं नाव दिलं होतं आणि आम्ही दोघांनी तो प्रस्ताव उपस्थित केला. अण्णांनी त्यांच्या भागातली भूमिका मांडली की अण्णांनी सांगितलं आमच्या भागात जमिनीचे रेट खूप वाढलेले आणि ते जे रेट देतात मोबदला शेतकऱ्यांना देतात, तो मोबदला शेतकऱ्यांना मान्य नाही आहे. योग्य मोबदला दिला तर लोक देणार आहे, तशी देणार नाही. आणि तीच लाईन आपल्या भोर, राजगड, मुळशीतनं पण या ठिकाणी बोरमधनं जाते. तर त्याही भागात मी येत असताना आमच्या भागातील लोकांची मानसिकता तीच आहे. एकदा ती टावर लाईन झाली तर त्या 100 मीटरमध्ये काही काम करता येत नाही, जागेचा मोबदला योग्य नाही मिळाला तर आमचंही नुकसान होतं. आम्हाला कालांतरी जागा कोणाला तरी एखाद्या व्यक्तीला द्यावी लागते, कारण शिफ्टिंगचा खर्च आम्हाला परवडत नाही, आम्ही करू शकत नाही. आता पाहतो आपण काही ठिकाणी शिफ्टिंग होती याची, पण त्याचा खर्च जर पाहिला तर खूप मोठा आवड हवा असतो, तो सर्वसामान्य शेतकऱ्याला जमत नाही. म्हणून काही शेतकऱ्यांचं म्हणणे असं होतं की आम्हाला योग्य मोबदला मिळणार तर आम्ही विचार करू. त्याचप्रमाणे मधल्या काळात नाही का शिवरेची काही लोक आली. शिवरेच्या लोकांचं म्हणणे असं आलं, आमची जागा रिंग रोडला गेली, पुणे बेंगलोर हायवेला गेली, अजून 2 रस्ते आहेत त्या ठिकाणी अक्वायर झालेली आहे आणि मग ही जर टावर लाईन झाली तर आमचं बरंचसं क्षेत्र जाणार आहे, आम्हाला हे नुकसान परवडत नाही, आमचा विचार करावा. त्यांनी 2 पर्याय दिले, एकतर आमचा मोबदला व्यवस्थित बोलावा किंवा ती शिफ्टिंग करून द्या. पहिले शिफ्टिंगला त्यांचं पण म्हणणे आहे की, तर मी त्यांना असं अधिकाऱ्यांनी चर्चा केली, हीच जर टावर लाईन रिंग रोड झालेला आहे आपला, एकदा ज्या भून संपादन झालेलं आहे त्याच्यामधनं जे सर्व्हिस डिवायडर असतो त्या ठिकाणी जर गेली तर बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचा प्रश्न मिटेल, त्यांनाही अडचण होणार नाही आणि तुम्हालाही अडचण होणार नाही, काम पण होईल. शेवट ही कामं होणं ही वरूनच या ठिकाणी आदेश ही कामं झाली पाहिजे. भौगोलिकदृष्ट्या किंवा विकासाच्या दृष्टिकोनातून काही गोष्टी हे आहेत त्या झाल्या पाहिजेत. राहिलं ह्याला जोडून मी बोंगवलीचा विषय माझ्याकडे काय मला मिळालं होतं, माझ्याकडे 1-2 लोकांनी फोन केले ते मला कोण प्रत्यक्ष भेटलेलं नाही, परंतु मला काही लोकांचा फोन आला, बाबा आमच्याकडे असा प्रकल्प होतोय, त्या ठिकाणी आम्हाला सांगण्यात आलं की त्या ठिकाणी सौरचा प्रकल्प होणार आहे, परंतु प्रत्यक्षात आत्ता लक्षात येतं तिथं ते 765 kVचं सबस्टेशन होतं आहे आणि त्या ठिकाणी ती वीज आहे ते टावर उभे करून त्या ठिकाणी जाणार आहे, आमचं नुकसान होतं, आमची फसवणूक झाली. हा मुद्दा मला माहिती होता म्हणून मी त्या लक्षवेधीला जोडून हा मुद्दा घेतला. मी तिथं स्पष्ट उल्लेख केला की बाबा त्या ठिकाणी आंदोलन झालं, ह्या भागा हा वेगळा प्रश्न होता, त्याला जोडून तो प्रश्न. लक्षवेधी काय प्रत्येक प्रश्नाची वेगळी लागत नाही, ह्याच विषयाला जोडून मतदारसंघ 3 तालुक्याचा आहे, त्यामुळे मुळशीला जो विषय त्याला जोडून आला राजगडचा, त्याला जोडून भोरचा आला. म्हणून मी तो विषय घेतला की त्या भागातल्या लोकांनी जी मला मागणी सांगितली की आमची फसवणूक झाली आणि असा विषय होता, ह्याच्यावर काहीतरी निर्णय व्हावा, तर मी त्यात असा प्रश्न उपस्थित केला मंत्री महोदयांना की ह्याला धरून केला की ह्या मोबदल्याला धरून की त्या भोंगवली या ठिकाणी जे वीज प्रकल्प सबस्टेशन होते त्या लोकांची फसवणूक झालेली आहे, तर तुम्ही त्या लोकांचं म्हणणं ऐकून घेणार का आणि त्यांचा काय विषय ते संपल्याशिवाय तुम्ही कारवाई करू नये आणि तसे संबंधित विभागाला आदेश द्यावा आणि तुम्ही त्यावर काय कारवाई करणार याचं मला उत्तर द्यावं. तर मंत्री महोदयांनी त्यामध्ये सांगितलं की त्याचे उपजिल्हाधिकारी असन, प्रांत असन, ही सर्व मंडळी बसून त्या लोकांची चर्चा करतील आणि त्यांचा प्रतिनिधी सोडवण्याचं काम होईल आणि तिथं नाही सुटलं तर जिल्हाधिकारी लेवलला मिटिंग लागेल आणि त्यांचा प्रश्न ऐकून घेऊन आणि त्यांच्या प्रश्नावर मार्ग काढला जाईल, हे त्यांनी सांगितलं. उत्तर दिले त्यांनी मला. आणि मी असं म्हणलो नाही ते मोबदल्याचा विषय इकडला आहे, फक्त त्याला जोडून आला, तुम्ही रेकॉर्डिंग तेवढंच ऐकलं, तेवढंच तुम्ही मीडियावाले पण तेवढंच वाजवता, जेवढं एखाद्याला डॅमेज होईल तेवढंच तुम्ही काय ऐकून देत जाणार. एकंदरीत त्याच्यामध्ये असा प्रश्न आहे की आम्हाला तिथं सबस्टेशनच नको आहे,
आणि वारंवार त्याच्यावरच येते की आपण मोबदल्याचा विषय मांडला. त्यांच्या लोकांनी आता अशी माहिती देखील किंवा मीडियावरती असं देखील पसरलं जात आहे की तुम्ही मोबदल्याचा विषय मांडला जात आहे, विरोध करत नाही आहे. मग तुम्ही शेतकऱ्यांबरोबर आहे की कंपनी बरोबर आहे? मी सांगितलं ना, 3 तालुक्याचा विषय आला. मुळशी राजगडचा वेगळा विषय होता. भोरच्या बोंगवलीच्या बाबतीत मी कुठेही म्हणलो नाही की ह्यांना मोबदला द्या. मी ह्यांचं म्हणणे ऐकून घ्या, ह्या लोकांचं काय मागणी आहे ती ऐका आणि मग निर्णय घ्या. मी सांगितलं मी पण शेतकरी, मी शेतकऱ्यांबरोबर आणि माझ्या उभ्या आयुष्यात मी कधीच शेतकऱ्यांच्या विरुद्ध कधीच काम केलेलं नाही, करणार पण नाही. त्यामुळे मी बोंगवलीवाल्या शेतकऱ्यांबरोबरच आहे. बोंगवलीत आम्ही भोरच्या पूर्ण शेतकऱ्यांबरोबर आहे. आणि जर कोणाला असं काय वाटत असेल तर त्यांनी तो संभ्रम दूर करावा. कोणी काही टिप्पणी करेल, परंतु मी शेतकऱ्याबरोबर आहे ही ग्वाही देतो. आणि कुणाला इतरांना वाटत असेल मी काही वेगळं करतोय तर माझं जाहीर आव्हान आहे, मी एक शेतकरी म्हणून तुमचा प्रतिनिधी म्हणून बोंगवलीवाले जे काही निर्णय त्यांच्याबरोबर राहील. आणि जे कोणी प्रश्न सोडवायला लीड घेतात त्यांना म्हणा तुम्ही लीड घ्या, तुम्ही सोडवा तो प्रश्न, मी सत्कार करायला शेतकऱ्यांबरोबर तुमच्या घरी येईन. एकंदरीत ह्या प्रश्न झाल्यानंतर वेल्हा तालुक्यातील कोदवडी पुलाचा विषय येतो. कोदवडी पूल हा वारंवार आता पडल्यानंतर त्या ठिकाणी एक साधा रोड देखील बनवला गेला होता, परंतु तो देखील त्याच्यावरनं देखील पाणी गेले, ते वाहून गेलं. आता खरं तर भोर राजगडमुळे एवढे प्रश्न पेंडिंग आहेत. मी तुम्हाला सांगतो, मी आमदार झालो आणि मी कोदवडी पुलाचा विषय, पानशेत पुलाचा विषय, माझ्या कासरसाहेब पुलाचा विषय, आमच्या वाळेन पुलाचा विषय, परत चाले करमुळी पौडचा विषय आणि तिसरा बघा हे 3-4 पुलांचे विषय मी मार्गी लावायसाठी वेगवेगळ्या विभागाला अर्ज केले. त्याचं स्ट्रक्चर ऑडिट करून घ्या आणि याला मला निधी द्यायचा. माझे प्रस्ताव बघा त्या काळात 1 वर्षापूर्वीचे प्रस्ताव आहेत. मी वर्षाचा आमदार झालो, मला लक्षात आलं हे धोकादायक पूल हे दुरुस्त केलं पाहिजे, भविष्यकाळात धोका होऊ शकतो. मी माझं पत्र आहेत बघा, नाही का तुम्हाला पोच देतो, हा येत का नाही. मी पडला म्हणून कामाला लागलो आणि मी त्याला पूल पडायच्या आधी मी नाबार्डमध्ये त्याला मंजुरी घेतली. नाबार्डमध्ये मंजुरी घेतली, शासनाचं बजेट येणार होतं. योगायोगाने मंजुरी माझा प्रस्ताव गेला आणि काम मंजूर व्हायची वेळ आली आणि तो पूल अचानक पडला. नंतर मी लगेच डिसिजन मग त्याला पैसे दिले, आणखी नाबार्डचं पण निधी यायला वेळ लागन हे व्हायला निधी दिला. परंतु जी प्रोसिजर आहे मंजुरी, त्याचं टेंडर होणं, शेवटवर टेंडर होणं, प्रशासकीय मान्यता मिळाली, टेंडर व्हायला पाहिजे आणि काम झालं पाहिजे, पण ते थोडा वेळ जातो त्यात. पाऊस काळ तोंडावर आला होता, एवढ्या वेळात होणार नव्हतं, म्हणून ते काम वर्क ऑर्डर तर झालेली आता, म्हणजे टेंडर झालं सगळं झालं तर वर्क ऑर्डर. आणि वर्क ऑर्डर व्हायला त्यांच्या काही शासनाच्या चुका आहेत, आमची काय चूक नाही. 10 लोक कामं भरतात, बिलोमध्ये भरतात, काम करत नाही, अर्धवट सोडून द्या, त्याला मी काय करणार. कोदवडी शेजारी तुमचं बांधाऱ्याचं काम आहे ना, ते जर तुम्ही वेळेत पूर्ण केलं असतं तर लोकांना अडचण आली नसती. आता काम चालू होऊन अर्धवट पडलंय, त्याला निधीची तरतूद होती, तेच जर काम झालं तर लोकांनी पर्यायी मार्ग वापरला असता ना. मग हा जर पूल 10 वर्षापूर्वी तुमच्या डोक्यात आला असतं, धोकादायक झाला आहे, त्याला त्या काळात मंजुरी मिळाली तर काम झालं असतं आता. पण ठीक आहे ना, तुम्हाला नाही लक्षात आलं, मी केलं आहे ना आणि मी करून देतो. लोकांची अपेक्षा आहे बाबा रात्रीत काम झालं, असं तर होत नाही. एवढी मोठ्यांली कामं आहेत. आता पानशेतच्या पुलाला पैसे मंजूर केलेत, पुरा अचानक धोकादायक त्यांनी ठरवला, पण मागणी माझी कधीची आहे, वर्षभरापूर्वीची. पण शेवट एखादी शासनाची पण अशी अडचण आहे, एका वेळेस कुठंतरी आता आमच्या वाटाला एक ब्रिज आला होता, आम्ही कोदवडीचा घेतला होता, पण आम्ही ही कामं सुचवली होती ना. वेगवेगळ्या हेडमधनं कसा निधी मिळेल, या भागाचे प्रश्न कसे सुटते, त्यासाठी मी काम करतोय आणि आता याला निधी मिळालेला आहे, परंतु ही कामं व्हायला थोडा वेळ लागणार आहे. पण लोकांची तात्पुरती सोय व्हावी म्हणून त्या ठिकाणी मी जिल्हा परिषदेमधनं पैसे दिले ते की मोऱ्या टाकून बांधकाम करून घ्या. पण पाण्याला वेग जास्त आहे, दऱ्याखोऱ्यांचा आपला तालुका आहे आणि त्यामुळे पाणी वाहतं, या प्रेशर पुढं ह्या मोऱ्या टिकत नाही याची जाणीव मला आहे. म्हणून मी त्या ठेकेदाराला सांगून अजून त्याचं वर्क ऑर्डर व्हायची, तरी पण त्याच्या काही ठेकेदाराला सांगितलं बाबा तू त्याला साधं आत्ता तात्पुरतं लोखंडी ग्रिलनी वेल्डिंग करून घे, चांगलं भक्कम बनव, जेणेकरून विद्यार्थी शेतकरी आमचे पायी 2 व्हीलर त्याहून जातील, सोय करून द्या म्हणून मी सांगितलं. त्यावर काम चालू आहे. पाऊसच एवढा अचानक चालू झाला की त्यांना आम्हालाही मर्यादा आहे ना शेवट, पण आम्ही काम करून द्यायचं शब्द दिला आणि ते काम करून घेतोय. एकंदरीत आपण पाहिलं की बोंगोलीचा प्रश्न असेल, त्यानंतर वीर सारोळा रोड जो आहे याचा प्रश्न असेल आणि राजगड तालुक्यातील कोदवडीचा प्रश्न, या सगळ्या प्रश्नांवरती आम्ही शेतकऱ्यांबरोबर आहे हे देखील जे भोर वेल्हा मुळशी आमदार शंकर मांडेकर यांनी आपल्याला उत्तर दिलं. जीवन सोनवणे, राजगड न्यूज, भोर.